विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बा. सी. मर्ढेकर लिखित बाळ सीताराम मर्ढेकर लिखित दवात आलीस भया पहाटी ही जी कविता आहे ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. बा. सी. मर्ढेकर हे कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्य मीमांसक, भावोत्कट तरीही चिंतनशील असणारी, मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोधाच्या जाणीवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी मर्ढेकर यांची कविता वैशिष्ट्यपूर्ण ठरली. बा. सी. मर्ढेकर हे कवी आहेत, त्यानंतर कादंबरीकार देखील आहेत, समीक्षक आहेत, सौंदर्य मीमांसक देखील आहेत. मग त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितांचं वर्णन करताना किंवा त्या कवितांचं एक वैशिष्ट्य सांगताना पाठ्यपुस्तकाला जो काही परिचय दिलेला आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की भावोत्कट, तिच्यामध्ये भाव आहे, त्यांच्या कवितेमध्ये भाव आहे, पण तरीही मात्र त्यांची कविता ही चिंतनशील आहे, चिंतन करायला लावणारी आहे. मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील आपलं जे काही मानवी जीवन आहे, आपण जे काही जीवन जगतो आहे आणि त्या जीवनामध्ये आपल्याला जे काही अनुभव येत आहे ते अनुभव, तसेच आजची जी परिस्थिती आहे, वर्तमान परिस्थिती आहे, त्या वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोधाच्या जाणीवेने निर्माण झालेली जी एक अस्वस्थता आपल्या मनाला येते, ती अस्वस्थता कवी आपल्या कवितेतून व्यक्त करतात आणि हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. नवीनता ही संकल्पना त्यांनी समीक्षेत रुजवली आणि स्वतःच्या कवितेतून तिचा प्रत्यय वाचकांना घडवला. वाचकांना काहीतरी नवीन द्यायचं आहे, काहीतरी त्यांना तो नवीन विचार द्यायचा आहे. ही नवीनतेची जी संकल्पना आहे ती त्यांनी रुजवली आणि मळलेल्या पायवाटा सोडून या ज्या नवीन प्रकारच्या ज्या कविता आहेत ह्या कविता त्यांनी रचलेल्या आहेत. 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी अशी ख्याती त्यांना लाभली. 20वं शतक जे आहे या 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी, एक प्रभावशाली कवी, एक आगळावेगळा कवी अशी जी ख्याती आहे ही ख्याती त्यांना लाभलेली आहे. शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. रात्रीचा दिवस, तांबडी माती, पाणी या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. कला, काव्य विषयक त्यांच्या प्रगल्भ अशा जाणीवेने मराठी कवितेचे स्वरूप अंतर्बाह्य पालटून टाकले. त्यांनी ज्या काही कविता केलेल्या आहेत त्या कवितांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या कवींनी केलेल्या कविता आणि बा. सी. मर्ढेकरांच्या कविता यामधला जो फरक आहे तो फरक आपल्याला निश्चितच जाणवेल. मराठी काव्य क्षेत्रातील केशवसुता नंतरचे महत्वाचे परिवर्तन मर्ढेकरांच्या कवितेने घडवलेले आहे. म्हणूनच त्यांना दुसरे केशवसूत असं देखील त्यांना म्हटलं जातं. सौंदर्य आणि साहित्य हे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रसिद्ध झालेले आहे. त्यांचे सौंदर्यशास्त्र विषयक लेखन त्यातील मौलिक सिद्धांतामुळे हे गाजलेलं आहे. मुलांनो, हा जो त्यांचा जो काही परिचय आहे तो परिचय आपण पाहिलेला आहे. त्यांनी कविता संग्रह कोणकोणते लिहिलेले आहेत, त्याच्यानंतर समीक्षणात्मक ग्रंथ त्यांनी कोणता लिहिलेला आहे, कादंबऱ्या त्यांनी कोणत्या लिहिलेल्या आहेत, याबद्दलची एक थोडक्यात जी माहिती आहे ती माहिती आपण पाहिलेली आहे. आता यानंतर आपण कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेकडे जाऊ. कविता शिकण्यापूर्वी त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे
आणि त्याचबरोबर या कवितेचं शीर्षक साधारणतः शीर्षकावरून जो एक कवितेचा अंदाज आहे, कवितेमध्ये काय सांगितलं असावं ते आपल्याला समजते आहे. मर्ढेकरांनी लिहिलेली ही जी कविता आहे, ही कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणींचे भावरम्य वर्णन आहे. प्रेयसी आलेली आहे. प्रेयसीची जी दृष्टीभेट आहे, ही दृष्टीभेट कवीची झालेली आहे. तिचं आगमन झालेलं आहे आणि तिचं आगमन झाल्यानंतर कवीला काय वाटलेलं आहे, कवीला कोणता अनुभव आलेला आहे, हा अनुभव या प्रस्तुत कवितेमध्ये कवीनं मांडलेला आहे. पहाटेच्या संधिकाली, संधिकाल म्हणजे काय, जेव्हा प्रकाशही नाही म्हणजे उजेडही नाही आणि अंधारही नाही, अशी असणारी जी मधली अवस्था आहे, या मधल्या अवस्थेला आपण संधिकाल असं म्हणतो. पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीची दृष्टीभेट झाली. ती भेट कदाचित स्वप्नातील असेल वा प्रत्यक्षातील. आता आपण पुढे जेव्हा ही प्रत्यक्षामध्ये कविता पाहू, या कवितेतील कडवे पाहू, त्याचा अर्थ पाहू, त्यावेळेला ही या कवितेमध्ये कवी जे काही वर्णन करतो आहे, कवीला जो काही अनुभव आहे, कवी आपल्याशी किंवा कवी जे काही स्वतःच बोलतो आहे, तिच्यामध्ये हा सगळा जो काही अनुभव आहे, हा सगळा अनुभव प्रत्यक्षामध्ये कवीला आलेला आहे काय, असा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मात्र आपल्या मनामध्ये निर्माण होतो. पण मात्र या कवितेतील आपण कुठेही जरी तुझा कडवं घेतलं तरी त्यामध्ये मात्र हा प्रसंग कवीच्या प्रत्यक्ष जीवनातला आहे का कवीच्या स्वप्नातला आहे, याचा जो निर्णय आहे, तो निर्णय आपण घेऊ शकत नाही आणि तसा कुठलाही निर्णय कवीनं इथे दिलेला नाही. आता या कवितेमध्ये झालेली कवीची प्रेयसीची दृष्टीभेट ही त्याच्या स्वप्नातली आहे का कवीच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आहे, हे मात्र फक्त या कवीलाच माहिती आहे. कवितेच्या कुठल्याही कडव्यातून याचा जो अंदाज आहे, तो अंदाज सुद्धा आपण लावू शकत नाही. त्यामुळे भेटीचे स्वरूप धूसर होते. प्रेयसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले. शुक्राची चांदणी आपण आकाशामध्ये पाहतो. शुक्राची चांदणी ही तेजस्वी आहे आणि या शुक्राच्या चांदणीमुळे आकाश जे आहे ते मात्र तेजाळून निघते आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला कवीची प्रेयसीची दृष्टीभेट झाली, त्या वेळेला इथे कवी म्हणतो आहे की माझ्याही मनाचं आकाश उजळून गेलेलं आहे. तिच्या चालण्यातले सौंदर्य, तिची असणारी चंचल नजर, यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्हासित झालेली आहे. कवीला आनंद झालेला आहे. परंतु ही दृष्टीभेट झाल्यानंतर प्रेयसी मात्र कवीकडे तिनं पाहिल्यानंतर हसून सुद्धा ती अनोळख्यासारखी वागली. कवी तिच्याकडे पाहून हसला, परंतु प्रेयसी मात्र त्याच्याकडे पाहून हसली नाही. जणू काही आपण एखाद्या अनोळखी माणसाकडे पाहतो आहे, असा अनोळखीपणाचा जो भाव आहे, तो भाव या प्रेयसीच्या चेहऱ्यावर होता. यामुळे कवीच्या मनातील व्याकुलता कायमच राहिली की आपल्याशी आज आपली प्रेयसी ही अशी का बरं वागलेली आहे, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न या कवीच्या मनाला पडलेला आहे. प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंतून हळव्या मनस्थितीचे जे चित्रण आहे, ते चित्रण
कवीने अत्यंत सरलतेने इथे या प्रस्तुत कडव्यामध्ये केलेला आहे. आता यानंतर आपण कवितेची काही वैशिष्ट्ये आहेत, बाकी मर्ढेकरांच्या कवितेची वैशिष्ट्ये जी आहेत ती पाहू आणि त्याचबरोबर याही कवितेची काही वैशिष्ट्ये आहेत ती देखील आपण पाहू. कवी बाकी मर्ढेकर हे त्यांच्या वास्तववादी व चिंतनशील काव्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांचं जे काही काव्य आहे बाकी मर्ढेकरांचं हे त्यांचं काव्य वास्तववादी आहे, म्हणजे वास्तवाला धरून आहे, प्रत्यक्षाला धरून आहे. आणि शिवाय जेव्हा आपण ते काव्य वाचतो, वाचल्यानंतर त्यावर देखील ते चिंतन करावं असं मात्र त्यांचं ते काव्य आहे. वास्तविक जीवनातील मन विषण्ण करणारी परिस्थिती, वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोधातील उचित जाणीवेतून निर्माण झालेली अस्वस्थता या सर्वांचा परिपाक म्हणजे मर्ढेकरांची ही कविता आहे किंवा मर्ढेकरांच्या कविता आहे. कल्पनारम्य कविता म्हणजे मनोरंजन. ती कल्पना करायची आहे आणि कल्पना करून मात्र त्या कल्पनेतला जो अनुभव आहे तो अनुभव शब्दांच्या माध्यमातून कवितेने तो चित्रित करायचा आहे. पण असं जर समजा काव्य केलं तर मात्र ते केवळ वाचकांचं मनोरंजन करते आहे. तर वास्तववादी जी कविता आहे, समाजाचं प्रत्यक्षामधलं जे रूप आहे, समाजामध्ये प्रत्यक्षामध्ये आपला जो काही अनुभव येतो आहे हे सगळं वास्तव आहे. या मग वास्तववादी कविता म्हणजे समाजाचे उद्बोधन आणि या प्रत्यक्ष प्रसंगातून आलेल्या अनुभवातून कवितेचं लेखन करणं, ते अनुभव शब्दबद्ध करणं, म्हणजेच त्यातून समाजाचं जे उद्बोधन आहे, समाजालाही जो विचार जो आहे तो विचार करावा समाजानेही, अशा ज्या कविता आहेत त्याच्या कविता आहेत. म्हणूनच मर्ढेकरांच्या ज्या कविता आहेत त्या कविता वाचकाला अंतर्मुख करतात. आपण जेव्हा त्यांच्या कविता वाचतो त्यावेळेला प्रत्येक कवितेवर जे चिंतन आहे ते चिंतन करण्यासारखी त्यांची ती कविता आहे. काव्यातील नवीनता ही संकल्पना बाकी मर्ढेकरांचं देणं आहे आणि या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी कवितेला कल्पना विलासेतून बाहेर काढून वर्तमान जीवनाचं भीषण व विदारक सत्य दर्शनाचे माध्यम त्यांनी आपल्या या कवितांना बनवलेलं आहे. आता ही जी प्रस्तुत कविता आहे, या प्रस्तुत कवितेमध्ये कवी व प्रेयसीचे भावनिक मर्म हळूवारपणे उचलून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवीच्या असणाऱ्या भावना, कवीच्या मनातील असणाऱ्या भावना आणि प्रेयसीच्याही मनातील असलेल्या भावना, या दोघांच्याही भावनांचं जे मर्म आहे हे मर्म अतिशय हळूवारपणे कवीनं या प्रस्तुत कवितेतून योग्य शब्दांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला ते उचलून दाखवलेलं आहे. तसा जो प्रयत्न आहे तो त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कवी व प्रेयसीच्या भेटीतील आर्थता म्हणजे प्रत्यक्षामध्ये एकमेकांना भेटण्याची ओढ. त्यानंतर प्रेयसीचा अलोला, प्रत्यक्ष भेटून देखील, दृष्टीभेट होऊन देखील, कवीच्या जवळून जाऊन देखील त्याच्याशी मात्र प्रेयसी बोललेली नाही. आता त्यांच्यामध्ये हा अलोला का झाला याचं जे कारण जे आहे ते त्यांनी या कवितेमध्ये दिलेलं नाही. त्यानंतर तिच्या चालीमधलं असणारं सौंदर्य, पण नजरेवरील चंचलता, तिची जी नजर आहे ती नजर मात्र आपल्याला कुठेतरी पाहते आहे, कदाचित ती असं दर्शवते आहे की माझं जे लक्ष आहे ते लक्ष म्हणजे दुसरीकडे आहे, पण ती मात्र आपल्याला शोधते आहे, त्या नजरेला ती शोधते आहे. असा जो एक भाव आहे, त्यानंतर असं जे एक दृश्य आहे किंवा असा जो एक अनुभव आहे तो अनुभव कवीला इथे आलेला आहे. तिच्या नजरेची चंचलता अत्यंत सरळ शब्दांमध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे. कवीला प्रेयसीचे अनोळखी वागणे बोलते. आपली कवीची आणि प्रेयसीची जी ओळख आहे, त्यांच्यातलं जे प्रेमाचं भावबंध आहे
त्यांच्यातलं जे प्रेम आहे हे सगळं असून देखील त्या दिवशी मात्र कवी या प्रेयसीचं अनोळख्यासारखं लागणं हे मात्र या कवीला बोचलेलं आहे आणि नकळतपणे त्याच्या मनाची जी व्याकुळता आहे ती व्याकुळता वाढलेली आहे. वरील सर्व भावसौंदर्य अचूकपणे दाखवण्यासाठी मर्ढेकरांनी समर्पक शब्दरचनेद्वारे कवितेचं जे भाषा सौंदर्य आहे ते देखील त्यांनी ते वाढवलेलं आहे. आता ही आपण जी काही मध्यवर्ती संकल्पना पाहिलेली आहे, या मध्यवर्ती संकल्पनेमध्ये पुन्हा आपण काही मुद्द्यांच्या आधारे ही कविता तिच्याबद्दल समजून घेऊ. या प्रस्तुत कवितेतील जे पहिलं कडवं आहे, या पहिल्या कडव्यामध्ये प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचं भावरम्य वर्णन या प्रस्तुती या पहिल्या कडव्यामध्ये कवीने केलेले आहे. एकंदरीत 6 कडवे जे आहेत ते 6 कडवे या कवितेचे आहेत. त्यातील जे पहिलं कडवं आहे नवा काळी पहिल्या पहाटी, या कडव्यामध्ये प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचं भावरम्य वर्णन इथे केलेलं आहे. त्यानंतरचं दुसरं कडवं आहे अडलीचं आणि पुढे जरासी, हे जे कडवं आहे त्यामध्ये पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीशी झालेली जी दृष्टीभेट आहे या दृष्टीभेटीचं जे वर्णन आहे ते वर्णन केलेलं आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवीच्या मनाचे उजळलेले आकाश, कवीला झालेला आनंद, हर्षोल्लास हा जो आहे हा या तिसऱ्या कडव्यात दाखवलेला आहे. त्यानंतर चौथ्या कडव्यामध्ये प्रेयसीच्या सौंदर्याने उल्हासित झालेली कवीची वृत्ती, या कवीच्या वृत्तीचं जे वर्णन आहे ते वर्णन त्यांनी या चौथ्या कडव्यामध्ये केलेलं आहे. 5व्या कडव्यामध्ये प्रेयसीच्या अनोळखी वागण्याने कवी मनाची झालेली व्याकुळता, प्रेयसी कवीशी ज्या अनोळखी पद्धतीने वागलेली आहे, कवीने हसून तिला प्रतिसाद दिला पण प्रेयसीने मात्र कवीला प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यामुळे जे दुःख आहे, कवीचं जे मन आहे ते मात्र व्याकुळ झालेलं आहे. आपली प्रेयसी आपल्याशी अशी आज का वागली, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या कवीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि जे शेवटचं कडवं आहे त्या कडव्यामध्ये प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचं जे सरळ चित्रण आहे ते चित्रण त्यांनीच उलगडण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यांनी केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण सर्वप्रथम कवीचा जो परिचय आहे तो परिचय आपण पाहिलेला आहे. त्यानंतर कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती मध्यवर्ती कल्पना पाहिली. त्याच्यानंतर मर्ढेकरांच्या कवितांचं वैशिष्ट्य आणि या प्रस्तुत कवितेचीही जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये पाहिली. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा प्रत्येक कडव्यामध्ये कवीनं कुठला सारभूत अर्थ त्यात त्यांनी लिहिलेला आहे, त्यांनी व्यक्त केलेला आहे तो अर्थही आपण पाहिलेला